नमस्कार, मी प्राजक्ता. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. भाजपची हातमिळवणी भोवली, काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबित. नेमकं काय घडलं? अंबरनाथ नगर परिषद सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाची युती करणे काँग्रेसच्या नगरसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षविरोधी कारवाया आणि भाजपची हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अंबरनाथमधील सर्व 12 नगरसेवकांना तात्काळ निलंबित केले आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. पुण्यात अजितदादांना घेरण्यासाठी भाजपचा खास प्लॅन. उमेदवारी न मिळालेल्या नाराजांवर नवी जबाबदारी. फडणवीस यांनी निवडणूक यंत्रणा सक्रिय करा, सर्वांना प्रचारात उतरवा, जे नाराज आहेत त्यांच्याशी बोला, विकासाचा मुद्दा घरोघरी पोहोचवा, अशा सूचना प्रभाग प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. अजित पवार मैदानात, पण सुप्रिया सुळे प्रचारातून गायब. पुण्यात राजकीय चर्चांना उधाण. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या अद्यापही पुण्यात उमेदवारांच्या प्रचारात दिसत नाही. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. एकनाथ शिंदे भगव्याच्या आड लपलेला सैतान. गुवाहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिरेदाराने टाकला बॉम्ब. शिंदे हे गद्दार आणि सैतान असल्याचे आमदार देशमुख यांनी वक्तव्य केले. तर त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीचे आयुष्य इतकं आहे, असंही आमदार देशमुख म्हणाले. ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईल त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. भ्रष्टाचाराबद्दल फडणवीसांनी बोलूच नाही, राज ठाकरेंचा घणाघात. राज्यातील राजकारणापासून ते मुंबईतील विविध समस्याबाबत तसेच भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलूच नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. शिक्षण अधिकाऱ्यांचाच अभ्यास कच्चा, आदेशाचा चुकीचा अर्थ काढला. राज्यात शिक्षकांना दिल्या कुत्रे मोजण्याच्या सूचना. श्वान उपद्रवाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर काढलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला. त्यामुळे अनेक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांवर थेट कुत्रे मोजण्याची जबाबदारी टाकली. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करण्याचा संकल्प. मंगळवेढ्यात पत्रकारांचा सत्कार. पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात बदल घडवून आणून निरोगी आणि सदृढ समाजाच्या बांधणीसाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पत्रकारांनी निरपेक्षपणे पत्रकारिता करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहावे, असे मत मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे यांनी व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. मुंबईत शिवसेनेच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला. प्रचार सुरू असतानाच आला आणि चाकूने भोकसलं. मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारावर अज्ञात इसमाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जखमी झाल्यामुळे उमेदवाराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आणि निवडणुकीच्या काळात प्रचार करत असताना हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. भाजपा एमआयएम युती तुटली. मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर घेतला हा मोठा निर्णय. अकोटमध्ये एमआयएमशी जवळीक वाढल्याच्या चर्चांमुळे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. हे प्रकरण चिघळण्याआधीच नेतृत्वाने थेट कारवाईचा बडगा उगारल्याने भाजपा शून्य सहनशीलता धोरणावर ठाम असल्याचा संदेश देण्यात आला आहे. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. त्यांची काय कुवत, काय लायकी. उद्धव ठाकरेंचा रवींद्र चव्हाणांवर थेट हल्लाबोल. उद्धव ठाकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांची काय क्षमता आहे आणि काय पात्रता आहे, असा थेट सवाल करत त्यांनी चव्हाणांना लक्ष्य केलं.